आपल्या छत्रपती संभाजीनगरची मराठी ही ना फक्त भाषा नाहीये, ही एक जिवंत कॉकटेल आहे. इतिहास, भूगोल आणि ऍटिट्यूड याचा परफेक्ट मिश्रण होता. संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याचं हृदय. इकडे बोलताना मराठीवर नांदेडचं सॉफ्टनेस, बीटचं रॉनेस आणि पुण्याचा थोडासा सुपिरियर टच सगळं एकत्र येतं. त्यामुळे आपल्या मराठी टोन आणि टेम्पो दोन्ही युनिक असतात. आता इतिहास बघितला तर हे शहर मुघलांचं फेवरेट ठिकाण होतं. औरंगजेबाने इथे शेवटचा श्वास घेतला, त्यामुळे आपल्या भाषेत थोडासा उर्दू आणि थोडंसं फारसी मिसळलंय. काय बाबा, काय हाल आहे, हा सेंटेन्स एकदम रॉयल वाटतो, तेवढाच लोकलही आहे. मग नंतर आली औद्योगिक वेव, MIDC, कॉलेजेस, मायग्रेशन, लातूर, परभणी, नाशिक, पुणे, सगळीकडचा क्राऊड इथे आला आणि आपल्या मराठीत आले नवे एक्सप्रेशन्स. म्हणूनच आजचा संभाजीनगरकर मराठी बोलतो. पोरी पुण्यात गेल्यात पण टोन संभाजीनगरचाच ठेवतात. आता सोशल मीडियाचा काळ आहे. रील्स मध्ये आपण म्हणतो संभाजीनगरच्या मराठीला फ्लेवर आहे, ऍक्सेंट नाहीये. थोडक्यात सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरची मराठी ही जशी सिटीची ओळख आहे, तशीच एक कल्चरल रिमिक्स सुद्धा आहे. इथे शब्द नाहीये, ऍटिट्यूड आहे आणि आवाजालाही ओळख आहे. त्यामुळे आमच्या संभाजीनगरची मराठी जराशी आवडच आहे. कॉपी करता कॉपी होत नसते. धन्यवाद.